आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मराठवाडा सध्या दुष्काळाचे चटके सहन करतोय, पण असं असताना राष्ट्रीय समाज पक्षानं मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्यांना हेलिकॉप्टर वारी घडवली आहे। परळी तालुक्यातील कन्हेरवाडी या ग्रामपंचायतीमध्ये उद्या सरपंच पदाची निवडणूक आहे। या निवडणुकीसाठी पुण्याहून काही ग्रामपंचायत सदस्यांना हेलिकॉप्टरची वारी घडवण्यात आली। कान्हेरवाडीमध्ये रासपच्या युवा मोर्चाचे सदस्य राजाभाऊ फड यांची आई प्रभावती फड या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत। याशिवाय उद्या होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी त्या उमेदवार सुद्धा आहेत। मात्र सरपंच पदाची निवडणूक होण्याआधी रासपच्या राजाभाऊ फड यांनी हेलिकॉप्टर वारी घडवली। आईची इच्छा होती म्हणून आपण ही हेलिकॉप्टरची सफर घडवल्याचा दावा राजाभाऊ फड यांनी केलाय। मात्र एकीकडे मराठवाडा आणि त्यातही बीड जिल्हा दुष्काळानं होरपळत असताना हा हेलिकॉप्टरचा थाट शोभतो का हाच प्रश्न आहे। दिवस असल्यामुळे मी माझ्या आईसाठी एक स्वप्न बघितलं होतं की मी माझी आई सरपंच होताना मी हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांना सरपंच करेल। हा प्रवास होता पुणे तो परळीचा प्रवास होता, हा 2.5 तासाचा प्रवास होता। हा मी कुठलाही थाटमाट केलेला नाहीये। दुष्काळाची जाणीव मला बी आहे आणि दुष्काळासाठी आपण सर्व मिळून आज मुख्यमंत्री दरवाजात पाऊस पडतोय आणि आपण आणखी वजनातला प्रार्थना करू की सगळे सर्व दुष्काळ जितका जो भाग देतो पाऊस पडून द्यावं आणि मी कुठलाही आम्ही थाटमाट केलं। मी माझ्या आईसाठी बघितलेलं स्वप्न हे पूर्ण केलेलं आहे। मला सरपंच करण्यासाठी माझ्या पोरानं मला सरपंच केलं। माझी हौस होती, माझी हौस होती हेलिकॉप्टर मध्ये बसून पूर्ण केली माझी हौस। बऱ्याच अगोदर कधी बसलो होता का? नाही बसले। बरं कसं वाटलं आता? लय नादर वाटत। आता इथून पुढे ग्रामपंचायतचं काम आम्ही बघणार।